नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमांटिक जो काही क्षण आहे तो आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे आणि आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण सुद्धा मालिकेमध्ये लवकरच दाखवला गेलेला आहे. कारण जेव्हा सर्वजण आनंदामध्ये कार्यक्रम बघत असतात तेव्हा खूप मोठा एक धमाकाच सर्वांसमोर ओपन झालेला असतो आणि हे सर्व नियतीनेच घडून आणलेलं असतं. कारण जेव्हा सर्व सत्य सर्वांना समजतं की काव्य आणि जीवाचं एकमेकांवर जे काही अफाट प्रेम आहे त्याचा उलगडा जो आहे तो आज सर्वांसमोर झालेला असतो. ज्यावेळेस इकडे कार्यक्रमामध्ये जीवा आणि काव्या एकमेकांना किसिंग करत असताना जे काही फोटो असतात आणि जे सर्वांसमोर सत्य आलेलं असतं त्यामुळे इकडे सर्वांच्या पायाखालची एक जमीन सरकलेली असते. कारण मित्रांनो, काव्याचं जे लग्न आहे ते पार्थ बरोबर झालेलं असतं आणि आपल्या ह्या जीवाचं लग्न जे आहे ते नंदिनी बरोबर झालेलं असतं. परंतु आता जे काही ह्या काव्य आणि ह्या जीवाचा भूतकाळ जो आहे तो आज सर्वांसमोर आल्यामुळे इकडे आता सर्वांना काव्य आणि जीवाचं एकमेकांवर जे काही प्रेम आहे ते सर्व सत्य सर्वांसमोर आलेलं असतं. आणि हे सर्व बघून मित्रांनो, हा पार्थ आणि ही नंदिनी यांच्या दोघांच्या एकमेकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण त्याच वेळेस या नंदिनीला जेव्हा या काव्याचं व या पार्थचं लग्न झालेलं असतं तेव्हा काव्या का एवढी चिडचिड करत होतीस आणि काव्या मला एवढं का बोलत होतीस की ताई तू का लग्न केलं, का लग्न करून ह्या घरात आली, त्याचं कारण जे आहे ते आज मला खरोखर सत्यासमोर दिसलं, असं पण नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते. आणि दुसरीकडे पार्थसुद्धा मित्रांनो, त्यालासुद्धा आता हा जीवा काही लग्न झाल्यानंतर कमी बोललेला नसतो. तो सुद्धा खूप त्यावेळेस खूप बोललेला असतो की आता तू का लग्न केलं माझ्या लग्नाच्या वेळेस. कारण त्याचं काव्यावर खूप प्रेम असतं आणि काव्य जी आहे ती पार्थची झालेली असते. त्यामुळे हा जीवा काही कमी भडकलेला नसतो. दुसरीकडे आता एकमेव जो पुरावा असतो तो आपल्या ह्या जीवाच्या छातीवर जो काही काव्या नावाचा टॅटू काढलेला असतो तो सुद्धा ह्या जीवाने या आपल्या नंदिनीसमोर जाळून टाकलेला असतो. कारण नंदिनीने तो टॅटू बघू नये, आपलं हे काव्यावर प्रेम आहे हे सर्व सत्य नंदिनीला कळू नये, त्यामुळे हे सर्व जीवाने केलेलं असतं. परंतु शेवटी नियतीनेच मित्रांनो ह्या काव्य आणि जीवाचं जे काही एकमेकांवर प्रेम आहे त्याला कुठेतरी मोकळीक मिळालेली असते. कारण इतक्या दिवस एकमेकांबरोबर घरात राहणाऱ्या, एकमेकांवर प्रेम असणाऱ्या ह्या काव्या आणि जीवाला इतका काही त्रास होत असतो. काव्याला तर खूप त्रास झालेला असतो. तरीसुद्धा मित्रांनो, काव्याने अगदी ह्या नंदिनीला काही कळून दिलेलं नसतं. परंतु जेव्हा ह्या कार्यक्रमामध्ये जे काही फोटो जे आहे ते प्ले झालेले असतात, आपल्या काव्य आणि ह्या जीवाचे ते फोटो प्रायव्हेट असतात. परंतु आता काय करणार, कारण इथे तर खूप मोठा उलगडा जो आहे तो झालेला आहे. आणि दुसरीकडे हे काव्य आणि ह्या जीवाचं जे काही प्रेम प्रकरण सर्वांसमोर आलेलं आहे त्यामुळे रम्या आणि वसवात त्या नुसत्या गालातल्या गालात हसत असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांना वाटत असतं की खरोखर आता कुठे आमच्या मनासारखं झालं. त्यावेळेस आता काव्य जी आहे ती या नंदिनीसमोर हात जोडू लागते. इकडे पारसुद्धा आता पूर्णपणे खचून गेलेला असतो. कारण मित्रांनो, खूप मोठं सत्य आज यांच्यासमोर आलेलं असतं. ती नंदिनी तर इतकी काय घाबरलेली असते आणि आपल्या ह्या मालिनीच्या मिठीमध्ये बिचारी नंदिनीही असते आणि जीवाला सुद्धा बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते. इकडे आपले हे जीवाचे वडील सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. विक्रमदादा सुद्धा खूप चिडचिड करत असतात. आता तर जीवाने गुडघ्यावरती बसून खाली मान घातलेली असते. परंतु मित्रांनो, आता तर खूप मोठा धमाका होणार असतो. कारण नंदिनी जी आहे ती दोन प्रेम करणारे एकत्र आलेच पाहिजे असं या नंदिनीचं म्हणणं असतं. आणि आज खऱ्या अर्थाने तेच म्हणणं जे आहे ते आज ही नंदिनी जी आहे ती निर्णय घेणार असते आणि आपल्या या काव्य आणि जीवाचं ती लग्न लावून द्यायला तयार झालेली असते. पार्थचं सुद्धा काहीच म्हणणं नसतो. तो सुद्धा काहीच बोलायला तयार नसतो. त्यावर आता ही काव्य जी आहे ती नंदिनीसमोर हात जोडत असते आणि नंदिनीला बोलते की ताई मी तुला कसं सांगू, एवढं सांग ना. अगं ताई, सांगण्यासारखं कसं होतं हे कसं सांगू मी तुला, असं पण काव्य ही नंदिनीला बोलत असते. आता मित्रांनो, नंदिनी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते. नंदिनी रूममध्ये जाते आणि या जीवाच्या व तिच्या लग्नाचा जो काही फोटो असतो तो घेऊन येते आणि तो फाडून टाकते. आता तर तो फोटो फाडत इकडे ह्या जीवाला सुद्धा एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. विक्रमदादा आणि मालिनी तर एकमेकांकडे बघतच राहतात. आता मित्रांनो, इकडे ही नंदिनी जी आहे ती सर्वांसमोर बोलते की नाही, आता मी एक खूप मोठा निर्णय घेणार आहे आणि माझा निर्णय असा असणार आहे की मी आता ह्या काव्याचं आणि जीवाचं जे काही लग्न आहे ते लावून देणार आहे आणि मी बाजूला होणार आहे. असं पण जेव्हा नंदिनी बोलत असते तेव्हा इकडे काव्य आणि जीवा जे आहे ते एकमेकाकडे बघत राहतात.
तेव्हा इकडे नंदिनी बोलते की नाही, तुम्हाला माझं सर्वांना ऐकावंच लागणार आहे, कारण दोन प्रेम करणारे व्यक्ती जर एकत्र आल्या तर ते कुठेतरी साध्य होतं. त्यामुळे यांचं काही जरी झालं तरी लग्न झालंच पाहिजे, असं पण इकडे ही नंदिनी सर्वांसमोर बोलत असते. आणि पार्थ हा सुद्धा काहीच बोलत नसतो. तो बोलतो की मला सुद्धा या नंदिनीचं म्हणणं पटतंय, कारण इतक्या दिवसांपासून एकमेकांवर जे प्रेम करत होते आजपर्यंतही आम्हाला कधी एका शब्दाने बोललेले नाही ते. त्यामुळे आम्हाला सुद्धा हा निर्णय मान्य आहे. नंदिनी, तू जो निर्णय घेतला आहे तो मलाही मान्य आहे, असं पण इकडे हा आपला पार्थ बोलत असतो. तर मित्रांनो, आता ह्या नंदिनीने काव्य आणि जीवाचं जो काही लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला असतो तो इकडे ह्या मालिनी आणि विक्रमदादांना सुद्धा पटलेला असतो. तर चला बघूयात आता आपल्या काव्य आणि या जीवाचं लग्न कसं होणार, पुन्हा दोघं प्रेम करणाऱ्या व्यक्ती कशा एकत्र येणार आणि नंदिनी आणि पार्थचं काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.